नितेश राणे यांच्या झटका सर्टिफिकेशनला नाशिकच्या खाटीक समाजाने विरोध केलाय। हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा निर्णय हा खाटीक समाजाने घेतलाय। खाटीक समाजाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। नाशिकमध्ये झटका नाही तर हलाल पद्धतीनेच मटणाची विक्री केली जाईल। भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला नाशिकच्या खाटीक समाजाने विरोध केलेला आहे। नाशिकमध्ये हलाल पद्धतीनेच मटण विक्री होईल असा एकमुखी निर्णय खाटीक समाजाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। समाजाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। काय निर्णय घेतलेला आहे आपण आणि का बरं घेतलाय? काल नाशिक शहरामध्ये सर्व हिंदू खाटीक म्हणजे मटण विक्रेत्यांची मोठी बैठक झाली। त्या सर्व समाजातले सर्वच प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते आणि एकमुखी निर्णय झाला का या शहरामध्ये फक्त हलाल पद्धतीनेच मटण विक्री केली जाईल। कोणत्या प्रकारे झटका मटणाला आमचा विरोध राहील, कारण ते सर्वच बाबतीत अयोग्य आहे, ते शरीराला अयोग्य आहे, अपायकारक आहे आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये त्याचा प्रकारच चालत नाही। झटका मटण मार्केटचा निषेधच होतो आणि म्हणून आणि दुसरी गोष्ट आम्हाला सर्टिफिकेट देण्याची काही गरज नाही, आम्ही बॉर्न खाटीक आहोत। विरोध का केला आपण? म्हणजे हलाल पद्धतीनेच विक्री करणार असं का म्हणताय? नाही, आमच्या इथे हजारो वर्षाची परंपरा आहे, हलाल पद्धतीनेच मटण विकले जातं आणि हिंदू समाजामध्ये तेच खाल्लं जातं। त्याच्यामुळे तो झटक्याचा विषयच नाही। झटका हे शास्त्रीयदृष्ट्या अयोग्यच आहे, ते त्याच्यामध्ये आजारपण आहे, त्याच्यामध्ये जे अशुद्ध रक्त आहे ते सुद्धा खाण्यामध्ये येऊ शकतं आणि त्याच्यामुळे रोगराई होऊ शकते आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं मटण इथे चालणार नाही। नाशिकमध्ये आता केवळ आणि केवळ हलाल पद्धतीनेच विक्री, हलाल आणि हलालच आम्ही झटक्याचा निषेध करतो आणि अशा पद्धतीची जबरदस्ती सरकारनं सुद्धा यांच्यावर अंकुश ठेवा हिला आम्ही सहन करणार नाही। हलाल पद्धतीनेच नाशिकमध्ये आता मटण विक्री होणार आहे, त्यामुळे याचे पुढे पडसाद कसे उमटतात हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।